या दरम्यान प्रत्येक शिक्षकांना शाळा सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार असून अगदी पहिली, दुसरी, तिसरी ते चौथी या दरम्यानच्या प्रत्येक शिक्षकांना या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण नवीन अभ्यासक्रमासंदर्भात आणि नवीन ध्येय धोरणांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। नोकरीला लागून 12 ते 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचे आता 2 ते 11 जून पर्यंत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण होणार आहे। तर दुसरीकडे पहिलीच्या शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल 2 ते 15 जून पर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे। राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करताना खाजगी व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे। त्या अनुषंगाने त्या वर्गावरील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे। अवघे 3 दिवसच हे प्रशिक्षण असणार आहे। राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर हे प्रशिक्षण होईल। या प्रशिक्षणासाठी एकूण 7 विषय असतील। त्या पार्श्वभूमीवर अभ्यासाचा कृती आराखडा, मूल्यमापन, HPC, नमुना, भाषा शिक्षण, गणित शिक्षण, कला, आरोग्य शिक्षण, शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण असे विषय आहेत। मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण स्वतंत्र होणार आहे। जिल्ह्यात स्तरीय प्रशिक्षण 28 ते 30 मे पर्यंत होईल। 2 ते 15 जून पर्यंत जिल्हा स्तरावर उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांचे तर मराठी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांचे 2 ते 15 जून पर्यंत प्रशिक्षण चालणार आहे।